शिवजयंती अध्यक्ष चव्हाडगिरीचा अध्यक्ष मी अनंत बामणे बोलतोय। कारण की मी यावर्षी दरवर्षीप्रमाणे आमचा शिवजयंती चित्ररथ जे सालाप्रमाणे आम्ही प्रोसेसरला लावत होतो, ह्या वर्षी एक निर्णय येण्यामुळे की असं ठरवलं की एक पब्लिकचं पण कसं व्हायला आहे की पब्लिक आम्हाला सांगत राहिले तुमचा गाडा आम्हाला लेट यायला आहे, तुमचं बघायला मिळणार। मग हाच कारणानुसार आम्ही एक ठरवलं की चव्हाडगिरीचा गाडा आम्ही एक ठिकाणीच चित्ररथ दाखवायचं असं एक ठरवलं आहे। आणि साध्या प्रमाणात आपली मूर्ती त्याचं पण आम्ही प्रोसेसरला ठेवून ती पण आपल्या रूटला आम्ही सोडणार आहे। आणि तिथं संयुक्त महाराष्ट्र चौक आहे की त्या ठिकाणी आम्ही आपलं नाट्य जे चित्ररथ आहे आपण तिथं दाखवणार आहे। आणि ते पब्लिक जे बेळगावचे जे पब्लिक आहे त्यांनी अवश्य येऊन इथं आपला गाडा बघावा। जय शिवराय। समस्त बेळगावातील शिवभक्तांना आम्ही एक आव्हान करीत आहोत की आताच आपले मंडळाचे अध्यक्ष अनंत बामणे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे की दरवर्षीप्रमाणे आपली जी पारंपरिक शिवजयंती उत्सव बेळगावात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते, यामध्ये एक बैठकीमध्ये आपल्या मीटिंगमध्ये एक आम्ही निर्णय घेण्यात आलेला आहे। पारंपरिक मिरवणुकीचा जो मार्ग आहे या मार्गामध्ये आमची छत्रपती शिवरायांची मूर्तीची मिरवणूक असणारच आहे। त्याचसोबत आम्ही एक बेळगावकरांच्या मागणीनुसार एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवत असून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण देखावा बेळगावकरांना व्यवस्थितरित्या कोणतीही अडचण न करता पाहण्यासाठी मिळावा। लहान मुलं असतील, महिला असतील, यांच्या अनेक ठिकाणी गेल्या वर्षीपासून तक्रारी येत आहेत की छत्रपती शिवरायांची जे चित्ररथची पूर्ण सीन आहे ती आम्हाला गर्दी कारणानं बघता येत नाही आहे। लहान मुलांना उशीर झाल्या कारणानं मिरवणुकीत आम्हाला तो गाडा आम्हाला शोधावा लागतोय, अशी बऱ्याच जणांची तक्रार होती। याची दखल मंडळाने घेऊन या ठिकाणी यावर्षी संयुक्त महाराष्ट्र चौक या ठिकाणी भव्य असा मी स्टेज उभारलेला आहे। या स्टेजची भव्यता आणि आमचे जे कलाकार आहेत या कलाकारांच्या सर्व काही पात्राच्या तयारीप्रमाणे या ठिकाणी बेळगावकरांना एक वेगळं आम्ही या ठिकाणी चित्ररथाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न करत आहे। तसेच बेळगावकरातील जनता, अबालवृद्ध, महिला, बालकांना आम्ही सगळ्यांना मंडळातर्फे आवाहन करतो की आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा चव्हाडगिरीचा रथ बघण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने संयुक्त महाराष्ट्र चौकामध्ये उपस्थित राहावं आणि सर्वांना सहकार्य करावं। आम्हाला या ठिकाणी आम्ही मंडळातर्फे विनंती करतोय। संध्याकाळी 6 वाजता आपली या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। 7 वाजता हा पहिला शो होणार आहे। पहिल्या शोसाठी आपण पोलीस डिपार्टमेंटच्या कमिशनरांना विनंती केलेली आहे की त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण उद्घाटन करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे। तसेच महामंडळ असेल किंवा इतर मंडळ असेल यांना सुद्धा आम्ही मंडळातर्फे विनंती करतो की आमच्या मंडळाच्या पाठीशी राहून आम्हाला सहकार्य करावे, एवढीच आम्ही विनंती करतोय।